जय हिंद न्यूज, जनतेच्या हितासाठी निर्भीड पत्रकारिता। बँकेच्या अधिकाऱ्यांना कर्ज घेण्यासाठी दुसऱ्याच्या मिळकती तारण देत असल्याचे भासवून तासगावातील गवळी कुटुंबाने तब्बल 1,37,34,396 रुपयांची फसवणूक केली होती। या प्रकरणी वाई अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापक रोहित यशवंत जमखिंडेकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। या फिर्यादीनंतर फसवणूक करणारे संशयित फरार झाले होते, पण विश्रामबाग पोलिसांनी यातील दोघांना शिताफीने अटक केली आहे। कर्जदार सतीश बाबासो गवळी वय 46 आणि जामीनदार मारुती राजाराम गवळी वय 53 या संशयितांना अटक केली आहे। त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणातील मुख्य कर्जदार संगीता सतीश गवळी 39, संतोष बाबासो गवळी वय 49 आणि जामीनदार शिवलिंग दगडू पाखरे वय 78 राहणार चिंचणी, आडवा ओढा तालुका तासगाव जिल्हा सांगली हे फरारी आहेत। त्यांचा शोध पोलिसांच्याकडून सुरू करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील नेमिनाथ नगर परिसरातील गणपती मंदिरानजीक वाई अर्बन बँकेची शाखा आहे। त्या बँकेमधून दिनांक 30 डिसेंबर 2019 रोजी संशयित कुटुंबाने 70 लाखांचे कर्ज काढले होते। याकरिता तारण ठेवण्यासाठी त्यांच्याकडे त्यापेक्षा अधिक मूल्यांकनासाठी काही नव्हते, त्यामुळे गवळी यांनी दुसऱ्याच्या मालकीच्या मिळकती तारण देत असल्याचे बँक अधिकाऱ्यांना भासवले। तशी बोगस कागदपत्रे तयार केली आणि बँकेकडून 70 लाखाचे कर्ज घेतले। त्यानंतर त्यांनी या कर्जाचे हप्ते देखील भरले नाहीत। दिनांक 30 सप्टेंबर 2025 अखेर त्यांनी बँकेत कोणतीही रक्कम भरली नाही। त्यामुळे या कर्जाचं 70 लाखाचे एकूण व्याजासहित थकीत रक्कम 1,37,34,396 रुपये झाली आहे। त्यांच्याकडे प्रत्यक्षात कर्जासाठी जी जमीन दाखवली होती व कागदपत्रे तयार केली होती ती संपूर्णपणे बनावट होती। त्यामुळे बँकेची फसवणूक झाली आहे। त्यामुळे बँकेने या 5 जणांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात 30 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता। पण गुन्हा दाखल होताच हे 5ही जण फरार झाले होते। त्याचा शोध सुरू होता, परंतु ते मिळून येत नव्हते। विश्रामबागच्या पोलीस उपनिरीक्षक सुजाता भोपळे आणि त्यांच्या पथकाने यातील दोघांना शिताफीने पकडून अटक केली आहे। न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अधिक तपास उपनिरीक्षक भोपळे या करत आहेत।